राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुजनांचा सन्मान आणि सिलंबम अर्थात लाठीकाठी खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय। माजी खासदार वंदनाताई चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध डॉक्टर निलिमा घैसास, सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष स्वाती नामजोशी तसेच मार्तंड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत उभे, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अप्रेंटिसशिप प्रमुख रवी घाटे सर या गुरुजनांचा सन्मान यावेळी करण्यात आला। आपल्या मातीमधील खेळ म्हणून सिलंबम अर्थात लाठीकाठी या खेळाला पुढे नेणाऱ्या 22 खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे। या प्रसंगी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरुनानी, महिला अध्यक्ष ज्योतिताई सूर्यवंशी, स्नेहलताताई शिंदे, चैताली काळे, अमित भगत, कल्पनाताई मोडक, सीताराम तोंडे पाटील, राजेंद्र उभे, मिनलताई सुर्वे, किशोर शेडगे, महेश कणेरकर, अमित गोडंबे आदी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन शिवम डोंबे यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केलं होतं। प्रथम स्वप्नील दुधाने आणि जयेश मुरकुटे यांचं मनापासून अभिनंदन की अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला। खरं आहे तुमचं म्हणणं की गुरुजनांचा सत्कार आणि दुसऱ्या बाजूला लाट्याकाट्या खेळणारे अतिशय लहान वयापासून ते कॉलेजच्या मुलींपर्यंत शिकणाऱ्या मुलींचा या ठिकाणी सत्कार केला। खूपच कौतुकास्पद आहे। आपण पाहिलं की गुरुजनांचा सत्कार करत असताना हे सगळे गुरुजन यंगस्टर्स होते। आपण एका नवीन पायंडा पाडला असं मला वाटतं, कारण आजकाल खूप यंग वयातच मुलं एवढी शिकतायत, आपले यंगस्टर्स एवढं मार्गदर्शन करू शकण्याच्या स्थितीमध्ये आहेत की खूप कौतुक करावं असं वाटतं की बरोबर आज समाजातली काय लोकांनी यंगस्टर्सनी मिळवलंय हे शोधून आज हा सत्कार आयोजित केलाय। लाठाकाट्या हा असा खेळ की जो फारसे मुलं त्याच्यामध्ये पडत नाहीत, पण ज्या संख्येने आज मुलं होती आणि त्यांना पण शिष्यवृत्ती दिली गेली, एक प्रकारचं एनकरेजमेंट त्यांना दिलं गेलंय। आणि पुन्हा एकदा स्वप्नील आणि जयेशचे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभा मतदारसंघातर्फे आज आपण हा गुरुजनांचा सन्मान आणि सिलंबन म्हणजेच लाठीकाठी या खेळामधील जे खेळाडू आहेत त्यांना शिष्यवृत्ती वाटपचा कार्यक्रम केला होता। या कार्यक्रमामध्ये आमच्या आदरणीय राज्यसभेच्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आमचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आणि आमचे सर्व सहकारी उपस्थित होते। या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक सन्माननीय व्यक्ती आहेत की जे त्यांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ, कुठलीही जाहिरातबाजी न करता गेल्या 30 ते 25 वर्षापासून तळागाळातील लोकांकरता काम करतात। म्हणजे वैद्यकीय असेल, कला असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, अशा लोकांपर्यंत पोहोचून त्या लोकांचं काम समाजापर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील या 4 गुरुजनांचा सन्मान आज आयोजित केला होता। यात प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर आमच्या कर्वेनगर भागामध्ये ज्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतात त्या आदरणीय डॉक्टर निलिमाताई घैसास असतील, कोथरूडच्या रामबाग कॉलनीमध्ये सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणारे आदरणीय जोशीताई असतील, त्याचप्रमाणे केळेवाडी सारख्या झोपडपट्टी भागामध्ये गेल्या 30 वर्षापासून सेवावायू वृत्तीने लोकांना वैद्यकीय सेवा देत असणारे आमचे डॉक्टर शशिकांत उभे सर असतील, तसेच अनेक तरुणांना रोजगार देणारे बाणेर भागातील रवींद्र घाटे सर असतील, या 4 प्रमुख गुरुजनांचा सन्मान आज करण्यात आला। आणि आपण पाहतो की आज भारतीयमध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत, अनेक असे खेळाडू आहेत की जे त्यांना त्यांच्या खेळामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे खेळता येते, पण कुठे ना कुठेतरी आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव त्यांना त्या खेळामध्ये पुढे जाता येत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय असणारा हा सिलंबन खेळ, ज्याच्यामध्ये आज मुलींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि आज या सिलंबन लाठीकाठी मधला
मुलांचा सहभाग, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या अनुषंगाने आज त्यांना जवळपास प्रत्येकी 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती आज आमच्या मार्फत देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कोथरूड विधानसभा स्वप्नील दादा आणि जे जयेश आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम घेतला, अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि कार्यक्रमाची विचार खूप चांगला होता. तेव्हा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान आणि त्याचबरोबर जे नवोदित खेळाडू आहेत, जे लाठीचे आहेत, त्यांना जे शिष्यवृत्ती दिली, त्यांना उभारी येण्यासाठी आणि त्यांनी अजून त्या खेळामध्ये प्रगती करण्यासाठी जे त्यांनी नियोजन केलेलं आहे, त्यांना जे मानधन दिलं आणि त्यांना जे उभारणी दिली त्याबद्दल त्या दोघांचे खरोखर मनापासून खूप कौतुक आणि खूप छान कार्यक्रम ह्याचं नियोजन झालेलं आहे. स्वप्नील दादांचे प्रत्येक कार्यक्रम मी अटेंड करतो. जे अब्दुल कलाम शाळेच्या उद्यानाच्या वेळेला मी स्वतः पवार साहेब त्यावेळेला होते, त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन इतकं सुंदर असतं. क्वालिफाईड जे राजकारणी असतात ना, क्वालिटी म्हणतात ना, ते स्वप्नील दादांचे. हा कार्यक्रम अतिशय उत्तम आयोजित केला गेला होता. बेसिक याची संकल्पनाच खूप छान होती. गुरुजनांचा सन्मान आणि त्याच्या बरोबरीने युवा खेळाडूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगलं आयोजन केलं होतं. सिलंबम खेळ सिलेक्ट केला आहे तर त्याहून चांगलं झालं की जो अनकॉमन आहे किंवा ज्याला फारशी ओळख मिळू शकली नाहीये, अशा खेळाला आपण प्रोत्साहन दिलं हे खूपच कौतुकास्पद आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.